किंगमेकर बाबा किंग धनंजय शेठ लक्ष्मण पाटील अर्थात त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला टू व्हीलर बाईक पुरस्कृत केली गेली, त्यांचंही मनापासून स्वागत. सातत्याने दरवर्षी त्यांच्याच माध्यमातून ही आम्हाला टू व्हीलर बाईक पुरस्कृत केली जाते. त्याच्यानंतर आम्हाला संपूर्ण स्पर्धेमध्ये चेंडू जे पुरस्कृत केले गेले ते अर्थातच आमचे पियुष केबल नेटवर्कचे ओनर संतोष ठाकूर आणि संतोष मस्कर साहेब आणि गुरुनाथ ठाकूर या दोन्ही मान्यवरांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला बॉल चेंडू उपलब्ध करून दिले. मॅन ऑफ द पाहुण्यांना सन्मान चिन्ह देण्यासाठी कार्यरत जे असतात मॅन ऑफ द मॅच आम्हाला प्रशांत यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले, त्यांचंही सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर ही सायकल बेस्ट फलंदाजसाठी नरेश शेठ पाटील वाकडी यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली आणि त्याच्यानंतर दुसरी सायकल स्वप्नील पाटील चिपले यांच्या माध्यमातून ही पुरस्कृत केली गेली आणि नक्कीच त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करूया आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ते मॅच स्टार्ट होईल. 4 षटकांचा सामना, बिग फाईट आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षिका स्पर्धेसाठी रुपेश शेठ पडके यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले त्या सर्व दानशूर दात्यांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि तत्पूर्वी एक महत्त्वाचे अनाउन्समेंट, कोपरली संघाचे डॉक्टर संकेत खोंडे आपण कुठे असाल तर लगेच स्टेजशी संपर्क साधा आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. इथे दीपक पडके यांच्या समवेत. धन्यवाद प्रवीण गायकर. कारण जर पाहिलं तन मन आणि धनाच्या पाठी राख्याशिवाय कोणतीही स्पर्धा यशस्वी होत नाही आणि सर्व दानशूर दात्यांना खूप मोठं मोलाचं योगदान दिले या स्पर्धेला. आणि दीपक एकंदरीत विचार केला भैरवनाथ विचुंब्याची स्पर्धा गाजवली श्री गणेश क्रिकेट संघ मोहो, अर्थातच ती लढत तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कमालीची कामगिरी करत असताना सातत्याने या घडीचा यंदाच्या सीझन मध्ये जर विचार केला तुम्ही युवा जिगरबाज खेळाडूंमध्ये ज्या खेळाडूच्या नावाचा दबदबा राहिलाय तर सूर्यकांत मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर बाईक ते खेळाडू गौरवण्यात आली होती आणि तोच धमाकेदार सातत्याने अर्धशतकीय फलंदाजी त्याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तो तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले की पहिल्याच बॉल वरती तडाखा, संकेत वरती हल्ला केलाय, चेंडू सीमा पार, षटकार. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा. 6 धावांनी संघाचा अकाउंट ओपन केले. मागच्या सामन्यामध्ये देखील पहिल्या सामन्यामध्ये पाहिला होता संकेत पाटील वरती षटकारानं खातं खोललं गेलं होतं आणि यावेळेस देखील संगमराजे खूप चांगली सुरुवात करतो आपल्या संघाला. हा चेंडू जर पाहिला खूप चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. डीप लॉंग ऑनला चेंडू जाईल क्षेत्रक्षण त्या ठिकाणी चेंडूवरती आलाय. तोपर्यंत संधी होती, अवधी होता एक धाव घेण्याचा. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. जर विचार केला खूप चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळालेला. मुरबी संघ जो ऑस्ट्रेलियन संघ म्हणून संबोधले जाते संघ, त्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये भिंगरवाडी संघाला खूप चांगल्या प्रकारे रोखलं 48 धावांचं पाठलाग करीत असताना. आणि त्यानंतर दुसरा संघ आपण पाहतोय ज्यांच्या विरुद्ध खेळतोय तलोजा मजकूर संघ, ज्या संघानं खूप चांगली फलंदाजी केली अदई संघाविरुद्ध आणि दोन्ही संघ एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीमधील हा सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतोय. 4 षटकांचा सामना मैदानावरती. पुन्हा एकदा संकेत पाटील हा पुढला चेंडू कट करण्याचा प्रयत्न सध्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडलाय आणि फलंदाज बाद. पहिल्या चेंडूमध्ये षटकार, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर महत्वपूर्ण सफलता. खूप चांगली गोलंदाजी संकेत पाटीलची आपण पाहिली. नौका फलंदाज मैदानावरती पाहायला मिळेल. एक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. अजय राजे हा फलंदाज आणि संगम राजे ही जोडी मैदानामध्ये. संगम राजे खूप इनफॉर्म मध्ये हा फलंदाजी, खूप चांगली फलंदाजी या खेळाडूच्या अनेक स्पर्धेमध्ये पाहिली. तेवढीच दमदार गोलंदाजी पाहिली. व्हेरिएशनने गोलंदाजी फेकणं ही ज्याचं कौशल्य आहे तोच गोलंदाज संकेत पाटील. चांगला कमबॅक मिळवला आहे. जरी मला पहिल्या चेंडूवरती षटकार मिळाला त्यानंतर कमबॅक करण्याची क्षमता आहे माझ्यामध्ये. मोठा फटका, अफलातून टायमिंग पाहायला मिळतोय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल. पंचांचा इशारा येतोय की हा चेंडूवरती मिळतील 4 धावा. 4 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 11 या धावसंख्येवर. पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा युवा नेता रोशन दादा. नक्कीच आपण पाहतोय स्पर्धेचे पुरस्कर्ते रोशन शेठ पाटील भारावारा किंग यांचे सुंदर गाणी आपल्याला ऐकायला मिळते.
आणि खूप चांगले योगदान ज्यांचं स्पर्धेला असेल. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे एक युवा कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. चौकारण संघ जाऊन पोहोचला 11 धावसंख्येवरती. चेंडू पडल्यानंतर काहीसा आतमध्ये वळतोय, वेगाने चेंडूची फेकी केली. गोलंदाज संकेत पाटीलची गोलंदाजी जर पाहिली तर खूप चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय आणि फलंदाज थोडासा अडचणी निर्माण केलाय आणि हा डॉट चेंडू फेकला गेलाय. अतिशय चांगली गोलंदाजी कमबॅक केलाय. पुन्हा एकदा या षटकातील पुढला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न फसला या ठिकाणी, परंतु यष्टीरक्षक करतोय चुकी आणि या चेंडूवरती मिळेल एक धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 1-12 ही धावसंख्या. प्रथम फलंदाजी करीत असताना तलोजा मजकूर संघाची धावसंख्या. मागच्या सामन्यामध्ये देखील 12 धावा खर्च केले होते. या सामन्यामध्ये देखील 12 धावा खर्च केल्या गोलंदाज संकेत पाटीलला आणि नौका गोलंदाज पाहायला मिळेल समीर ठाकूर हा गोलंदाज. वैयक्तिक कोट्यातील पहिले, सांघिक कोट्यातील दुसरे टक फेकण्यासाठी सज्ज असेल. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते मुरबी संघाची. एक धाव येतोय वाईडिश काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू आलाय आणि एक धावेने संघ जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. एक धावा एक फलंदाज खूप महत्वाचा असेल. या ठिकाणी संगम राजेचा विचार केला 2 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान दिलंय. अजय राजेचा विचार केला 4 चेंडू सामना केलाय आणि 6 धावांचं योगदान दिलंय, ज्यामध्ये खूप चांगली फटकेबाजी. मैदानाच्या चारही बाजूला विचार केला तर धाबा जमवण्यासाठी हा संघ ओळखला जातोय. मागच्या सामन्यामध्ये गेली अप्रतिम कामगिरी आपण पाहिली, पण विचार करावा लागेल 4 षटकामध्ये किमान 40 ते 45 धावसंख्येमध्ये मजल मारावी लागेल. तेवढीच चांगली फलंदाजी आपण YCC जयदुर्गा मुरबी संघाची आपण पाहिली, तर तेवढीच चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये आपण बाप्पा मोरिया 11 तलोजा मजकूर संघाची पाहिली. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली जाते. आमचे स्पर्धेचे आयोजक रोहित पाटील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. अतिशय चांगला सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल. पण तो विचार केला तर संदेश शेळके हा सामना खूप महत्वाचा आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. कारण मगाची या सामन्यामध्ये सांगितलं संकेत पाटीलला की आम्ही या स्पर्धेमध्ये 3 वर्ष सलग खेळतोय, त्यामध्ये पहिला सामना आम्ही जिंकतोय. त्यानंतर मात्र विचार केला तर दुसऱ्या फेरीमध्ये आम्हाला यश लाभत नाही. पण आज प्रयत्न करावा लागेल संघाला, कारण संगम राजेचा संघ मैदानावरती पाहायला मिळतोय आणि दोन संघामध्ये एक चांगला चुरशीचा सामना पाहायला मिळेल, यामध्ये मात्र शंका नाहीये. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर जातोय आणि पंच इशारा करतात की हा चेंडू अवांतर फेकला गेलाय. अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती. 14 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्या. एक स्लोवर चेंडूची फेकी केली, त्यानंतर हा अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजा विचार केला तर संगम राजेच्या बॅटमधून एक पहिल्या चेंडूमध्ये षटकार पाहिला होता. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज. ऑन साइडला चेंडू भिटकवलाय, मिड विकेटचा षटकार चेंडूवरती येतोय, तो पण सहज एक धाव पूर्ण केले. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. 4 षटकामध्ये संदेश शेळके विचार केला तर किमान 40 ते 45 धावा जमाव्या लागतील. या मैदानाचा इतिहास पाहिला तर धावा चेस होताना देखील थोडीशी दमछाक होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे प्रथम फलंदाजी करीत असताना धावा जमवणे हे खूप महत्वाचे असणार आहेत. तलोजा मजकूर संघ मैदानावरती कामगिरी करीत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एक डावखुरी हाताचा फलंदाज, एक उजव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये जात असताना. तर याच दरम्यान ॲडव्होकेट मयूर कडू साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांच्या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत प्रशांत पडके PK यांचं देखील सहर्ष स्वागत. गोलंदाज जर पाहिला तर डॉट चेंडूची फेकी केली. अतिशय चांगली कामगिरी आपण या खेळाडूंची पाहिली आहे, कारण एक मोठा फटका त्यानंतर कमबॅक कसं करावं याचं उत्तम उदाहरण मुरबी संघ देतोय. परंतु तलोजा मजकूर संघाला देखील धावा जमाव्या लागतील. प्रत्येक चेंडूमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय. मास्टर माइंड संघांना एक बंटी ठाकूरचा पण कौतुक करावं लागेल, कारण संकेत पाटील आणि बंटी
ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षण गोलंदाजीच्या मेरिटनुसार लावले जातात, ते काम या ठिकाणी चांगलं पाहायला मिळतं. मोठा फटका बॅटच्या मधोमध काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू येतोय. 2 क्षेत्ररक्षक पण अप्रतिम झेल पकडलाय. फलंदाज बाद. पावसाळ्यात पडतात पाण्याच्या मोठ्या सरी ना आमचा लोकनेता दिवा पाटील सगळ्यात फलंदाज या ठिकाणी अजय राज्य बाद होऊन माघारी परतलाय. पण धावसंख्या जर पाहिली तर 15 या धावसंख्येवरती दुसऱ्या षटकाचा विचार केला तर समीर ठाकूरनं खूप चांगली गोलंदाजी केली आहे. समीरचा विचार केला तर या षटकामध्ये खूप चांगलं षटक फेकले गेले, ज्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. 1 अवांतर आणि 2 बॅटच्या स्वरूपामध्ये टोटल 3 धावा खर्च केल्यात आणि महत्वपूर्ण सफलता अजय राजेला माघारी पाठवलाय. 9वा फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतो. 4थ्या क्रमांकावरती जातोय राहुल राजे हा फलंदाज. राहुलनं मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली योगदान दिलं होतं, ज्या फलंदाजानं तब्बल 26 धावा ठोकल्या होत्या आपल्या बॅटमधून. यावेळेस देखील तशी कामगिरी पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा ऑन साईडला मांडण्याचा प्रयत्न. बॅट तर खूप वेगाने फिरवली होती, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही आणि परिणाम पाहतोय हा डॉट चेंडू फेकला गेलाय. धावसंख्येचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये अंकुश लावण्याचं काम केलं गेलंय. या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा जमवल्या होत्या. चांगली कमबॅकिंग गोलंदाजी समीर ठाकूरची या ठिकाणी पाहायला मिळते. हा चेंडू जर पाहिला तर एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट परंतु प्रयत्न केला होता, परंतु पंचांचा इशारा येतो की हा चेंडू अवांतर फेकला गेलाय. 1+1 2 धावा मिळतील. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवरती. 100 स्वरूपामध्ये धावा खर्च केल्या गेल्या. या चेंडूवरती 2 धावसंख्या जर पाहिली 17 म्हणजे 5 चेंडूवर 5 धावा खर्च केल्यात समीर ठाकूर या गोलंदाजानं. परंतु फलंदाज संगम राजेला चांगली कामगिरी करावी लागेल या सामन्यामध्ये, कारण खूप चांगली कामगिरी अद्याप या खेळाडूची राहिली आहे. त्यानंतर राहुल राजेची देखील चांगली कामगिरी आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिली, ज्या फलंदाजानं 26 धावांचं योगदान दिले होतं. त्यांच्या समोर खेळतोय मुरबी संघ, या मुरबी संघामध्ये देखील खूप चांगली कामगिरी करणारे खेळाडू आहेत. हा चेंडू कट केलाय, चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळेल का? परंतु खेळाडू या ठिकाणी तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली जाईल. धावचित आहे की नाही हे या ठिकाणी पाहिले जाईल. तर नक्कीच साहेबरीच्या माध्यमातून इथे कव्हरेज केलं जाईल. परंतु या व्यासपीठावरती खरं तर ज्यांचं आगमन झालंय ते अर्थातच बाबा किंग राजेंद्र पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत असताना त्यांच्या समवेत या स्पर्धेचे आमचे शिल्पकार अर्थातच अर्णव ट्रान्सपोर्टरचे ओनर आणि 12 किंग रोशन शेठ पाटील आणि त्याच्यानंतर त्यांचे परम मित्र म्हणजेच कांद्याला कांदा लावून सातत्याने एक चांगलं योगदान करत असतात ते साई रक्षा ट्रान्सपोर्टरचे ओनर संतोष शेठ पाटील आकुर्ली यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. ॲडव्होकेट मयूर कडू साहेब देखील व्यासपीठावर आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि ज्यावेळी डिसिजन पेंडिंग आहे तिथे थर्ड अंपायर जोडले जातील. टीव्ही अंपायर सुनील तांडेल तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. थँक्यू डीजे, थँक्यू. त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं डॉक्टर संकेत खोंडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. सातत्याने फिटनेस जर पाहिलं तुम्ही खेळाडूंना दुखापत झाल्यानंतर लगेच फर्स्ट एड बॉक्स सातत्याने लगेच मैदानात पुरवत असतात. एक चांगले उत्कृष्ट दर्जाचे डान्सर देखील आहेत, सर्व गुण त्यांच्यामध्ये अवघड आहेत. आणि जर त्यांना म्हणाला त्यांना जर तुम्ही सांगितलं की मित्रा मुंबईमध्ये 1 दिवसात जाऊन येशील तर नक्कीच चांगले सफर करणारे आहेत. त्यांनी भरपूर अलिबाग एन्जॉय केला असेल, जेव्हा बीचवर जातात गोवा देखील एन्जॉय केलाय. असे चांगले त्यांना प्रवासाची भरपूर आवड आहे. आणि सातत्याने जर पाहिलं तुम्ही बाला डान्स देखील चांगले करतायत, स्क्रीनवर तुम्ही त्यांना देखील पाहता. परंतु तत्पूर्वी इथे डिसिजन पेंडिंग असेल तिथे टीव्ही अंपायर्स आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. इथे जर फलंदाज बाद झाला तर मात्र मोठा धक्का लागेल, परंतु इथे पाहावं लागेल सुरक्षित आहे की फलंदाज बाद आहेत. दीपक
नक्कीच, कारण निर्णय देणं खूप अवघड आहे, कारण खेळाडू जर पाहिला तर खूप महत्त्वाचा विकेट दोन्ही संघाच्या दृष्टीनं, आणि त्या ठिकाणी संपूर्ण टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय आणि पाहिलं जाईल की खेळाडू क्रीजमध्ये पोहोचलाय की नाही. हे पाहिल्यानंतर तिसरे पंच या ठिकाणी सुनील तांडेल सर इशारा करतील की फलंदाज बाद आहे की क्रीजमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. खूप चांगला सामना पाहायला मिळतो, प्रेक्षकांचे हृदयाचे ठोके वाढवणारा सामना पाहायला मिळेल, कारण हा सामन्याचा विचार केला तर महत्त्वपूर्ण सामना असणार आहे दोन्ही संघाच्या दृष्टीनं. पहिल्या फेरीमधील दोन्ही एक एक संघ सामना जिंकून या ठिकाणी दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतरचा हा सामना, या पुढला देखील सामना पाहायला मिळेल. मोह जो सूर्यकांत मस्कर याचा संघ आहे, खूप चांगला खेळाडू आहे या संघामध्ये. दुसरीकडे पाहिलं गिरीश चिमणेचा संघ पाहायला मिळेल जुई. या दोन संघामध्ये देखील सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. निर्णय देणं जर पाहिलं तर दोन्ही बाजूनं खूप टफ निर्णय, कारण खेळाडूचा विचार केला तर या ठिकाणी आपण पाहिलं आणि फलंदाज क्रीजमध्ये पोहोचलाय. खूप चांगली या ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाज बरोबर लाईन वरती आहे, कारण खूप चांगली क्लॅरिटी आपण पाहिली आहे. साईप्रीतचं कौतुक करावं लागेल, खूप चांगलं योगदान साईप्रीतच्या माध्यमातून प्रेम वाघमारे, चंदू वाघमारे, संदेश शिल्के आणि संपूर्ण टीमचं आपण पाहिलं. या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा, 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकाचा विचार केला तब्बल 19 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 9.50 सरासरी धावा जमवल्या गेल्यात. तिसरे षटक फेकण्यासाठी सज्ज असेल संघातील एक अनुभवी खेळाडू ज्याच्याकडे चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे, तो गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. शुभम ठाकूर हा गोलंदाज पहिले चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. कोपरोली गाव एंड करून शॉर्ट पिचलाईनचा चेंडू पडल्यानंतर काहीसा आतमध्ये वळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बंटी ठाकूरचा पाहायला मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडासा फंबल झाला आणि 2 धावा सहज सोप्या रीतीनं पूर्ण. खराब चेंडू गॅदर करता आला नाही गोलंदाजाला आणि त्यानंतर या चेंडूवरती मिळतील 2 धावा. 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती. 1-1 धावाचं महत्व ओळखावं लागेल. या ठिकाणी जर पाहिला जर चेंडू हातामध्ये आला असता तर फलंदाज बाद होऊ शकला असता, पण तो चेंडू गॅदर करता आला नाही गोलंदाजाला. थोडासा निराश असेल शुभम. हा चेंडू मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी. बाबा लक्ष्मण शेठ पाटील, मोठा पुत्र धनंजय पाटील, जितू राजा शशिकांत पाटील बाबांना शुभेच्छा देतील. मित्रांची आणि पाहुण्यांची गर्दी खाली बघा शुभ. नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी चेंडूची मागणी केली जाते. बाबा ग्रुपची निशाणी तलवार आपण पाहिली आहे, कारण खूप फेमस व्यक्तिमत्व धनंजयदादा पाटील असतील, राजेंद्रदादा पाटील असतील, प्रमील असतील, शशिकांत असतील, यांचं ओळख जर पाहिली तर बाबा या नावानं परिचित. प्रत्येक गाडीवरती पाठीमागे नाव बाबा असं लिहिलं जात आहे आणि त्या नावाने प्रचलित आपल्याला पाहायला मिळते. धनंजयदादा पाटील जे ग्रामपंचायत सदस्य आहेत, अनेक वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये देखील खूप चांगलं योगदान त्यांचं पाहिलं आणि 7 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. 2 फलंदाज माघारी जात असताना 27 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी आणि एका धावेची किंमत जर 1 धाव बंटी ठाकूरच्या हातामध्ये चेंडू असता तर त्या ठिकाणी नक्कीच हा षटकार वाचू शकला असता, पण तो क्रिकेट आहे, जर आणि तर या शब्दांना स्थान नाहीये. त्या नॉनस्ट्राईकचा फलंदाज देखील तेवढीच चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो अजय राजे, राहुल राजे नॉनस्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्या बॅटमधून मागच्या सामन्यात 26 धावा जमावल्या गेल्या होत्या. परंतु काय फलंदाजी करतोय या ठिकाणी संगम राजा हा फलंदाज. मोठा फटका, हेलिकॉप्टर फटका मारण्याचा प्रयत्न, थोडासा पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि 1 धाव मिळते. 1 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावर. तो या ठिकाणी विनंती असेल बघा, याच्यानंतर होणारी लढत मोह संघाचे कॅप्टन टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा आणि गावदेवी जुई संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे, कारण या 2 संघामध्ये एक बिग फाईट पाहायला मिळेल. परंतु सामना पाहतोय मुरबी विपक्ष तलोजा मजकूर या 2 संघामध्ये सामना आहे. 28 धावा अद्याप धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगली फलंदाजी या संघानं अद्याप केली आहे, कारण गोलंदाजी देखील दुसऱ्या षटकामध्ये चांगली झाली होती. त्यानंतर मात्र या षटकामध्ये धावा जमवण्याचा ओघ वाढवावा लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सध्या फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी चेंडू जाईल. 1 धाव दुसरी धावेचा प्रयत्न नकार दिलाय. 1 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती.
29 धावा धावफलकावरती आपण पाहिला. फलंदाज थोडासा नाराज असेल राहुल राजे, कारण ज्या दिशेने चेंडू खेळायचा होता त्या ठिकाणी चेंडू केला नाही. बॅटची आतली काढा घेतली होती चेंडूनं आणि शॉर्ट सेली मिड ऑफला चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला आणि तत्पूर्वी संधी होती एक धाव घेण्याची. दमछाक पहा पंचांची देखील पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील थोडीशी दमछाक करावी लागेल. एक उजव्या हाताचा फलंदाज, एक डावखुरी हाताचा फलंदाज मैदानावर खेळत असताना हा चेंडू सुरेख फटका क्षेत्र चेंडूपर्यंत पोहोचेल का, परंतु या ठिकाणी झेल पकडण्याची संधी होती, परंतु वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला होता. नक्कीच या ठिकाणी धावा वाचवल्या गेल्यात. एक धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. अद्याप विचार केला संदेश शिल्के 10ची सरासरी राखली या संघानं. एक चेंडू बाकी असेल या षटकामधील. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील हे पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे, कारण सरासरीचा विचार केला 4 षटकामध्ये 40 ते 45 धावा ही खूप चांगला फायटिंग स्कोर असेल या मैदानावर. कारण मैदानाचा विचार केला एक भलं मोठं मैदान आहे आणि त्या मैदानावरती गोलंदाजांना साथ मिळते. हा चेंडू पहा खराब फलंदाजी, चेंडू सोडून दिला आणि पाठीमागून स्टंप एसटी उखडली गेली. पुरीनी प्रेम करायच्या बाबतीत फार लाज आबरू सोडून दिली. कुठून त्यांना प्रेम आलं हेच कळत. फलंदाज बाद होऊन माघारी परतलाय आणि 3 फलंदाज माघारी. धावसंख्येचा विचार केला तर चांगली धावगती राखली. अद्याप 30 धावा 10च्या सरासरी धावा जमवल्या गेल्यात. नौका फलंदाज खेळपट्टीवर. अनुज मडवी मैदानावरती पाहायला मिळेल, परंतु विचार केला संदेश शिल्के शेवटचं षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल, कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल याकडे लक्ष असेल. चला थोडं स्पीडअप करा मुरबी संघ, विनंती असेल. यानंतर देखील पुढला सामना पाहायला मिळेल. मोहो जो सूर्या मस्करचा संघ आहे आणि त्यांच्या विरुद्ध खेळलेले जुई जो गिरीश चिमणे यांचा संघ आहे. तर दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधा. 4 षटकांचा सामना. गोलंदाजी मार्कवर 4थं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल प्रताप नावडेकर. गोलंदाजी मार्कवर खूप चांगली गोलंदाजी अनेक स्पर्धेमध्ये करण्याचा ओळख या खेळाडूचे प्रताप नावडेकर. आणि त्यानंतर जर आपण पाहिला तर हा संघ खूप चांगली कामगिरी केली. फलंदाज विचार केला तर संगम राजेचा ज्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिलेत. खूप चांगली फलंदाजी केली. 18 धावांचं योगदान दिलंय या खेळाडूंना. 8 चेंडूमध्ये 18 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अतिशय वेगवान चेंडू आणि तेवढ्याच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी बंटी ठाकूर कडून आणि फलंदाज बाद. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. नौका फलंदाज 30 या धावसंख्येमध्ये 4था फलंदाज. सरासरी पाहिली तर 9.47 ची सरासरी. चांगलं या ठिकाणी आपल्याला गुणलेखन पाहायला मिळतंय आणि चांगलं स्कोर कार्ड या ठिकाणी पाहायला मिळतंय सायप्रिजच्या माध्यमातून. त्यानंतर मनीष पाटीलचं देखील कौतुक करावं लागेल. खूप चांगली गुणलेखन ज्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. पहिल्या दिवशी प्रफुल्ल पाटील अर्थात बबलीचं गुणलेखन आपण पाहिलं होतं. त्यानंतर मनीष पाटीलनं खूप चांगलं योगदान या स्पर्धेला दिले, त्याचं देखील कौतुक करावं लागेल. प्रताप नावडेकरला मिळालेली पहिली सफलता आणि धावसंख्या जर पाहिली तर 30 या धावसंख्येवरती तलोजा मजकूर संघ जाऊन थांबलाय. महत्वपूर्ण 2 फलंदाज बाद झाल्यानंतर संघाला मिडल ऑर्डरमध्ये सावरावं लागेल अनुजला आणि त्यानंतर त्याला साथ देईल नौका फलंदाज कुणाल पाटील. खेळण्यासाठी सज्ज असेल. मोठा फटका. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. उंची जास्त आहे, लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पाहायला मिळतोय आणि 2 क्षेत्ररक्षकामध्ये चेंडू पडतोय आणि तत्पूर्वी संधी होती 2 धावा घेण्याची. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती. 32 धावा. 4 फलंदाज माघारी. प्रथम फलंदाजी करीत असताना आपण पाहिला सूर्याच्या अतिनील किरणे चेहऱ्यावरती आली आणि त्यानंतर थोडासा क्षेत्ररक्षण करीत असताना अडथळा निर्माण झाला क्षेत्ररक्षकाला आणि त्यानंतर मात्र झेल भूमीला दान झालाय. एक धाव खूप महत्वाची आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण करीत असताना
मुरबी संघ तर एक एक धाव खूप महत्वाची असणारे तलोजा मजकूर संघाला, कारण येणाऱ्या 4 चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल याकडे मात्र लक्ष असणारे तलोजा मजकूर संघाच्या पाठीराख्यांचं आणि त्या धावा किती जमा होतील याकडे पाहणं गरजेचं असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, बंटी ठाकूर संघाचा सेफ हँड, चेंडू खाली, फलंदाज बाद. पुत्राला डावलून तुम्ही का केली दुसऱ्या नावाची चर्चा? नाव दिबांचं नसेल द्यायचं तर सोडा तुम्ही या खुर्च्या. साहेब बाहेर येऊन बघा कोण आल्या. दीपा पाटलांच्या स्मृती दिनाला आला भूमिपुत्रांचा मोर्चा. दीपा पाटलांच्या स्मृती दिनाला आला. क्या बात आहे. थँक्यू डीजे. अफलातून सुमधुर संगीत प्रकाश चौगुले यांनी गायलेलं आणि प्रत्येकाच्या मनानं घेतलं एकच ठाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या फक्त तुम्हा आम्हा सर्वांचे आगरी हृदय सम्राट स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव. हे सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकताय. नेक्स्ट मॅच चला, लास्ट कॉल असेल दोन्ही संघांना. हे इनिंग समाप्त होण्याच्या अगोदर जर दोन्ही कॅप्टन उपस्थित राहिले नाहीत तर सामना 4 षटकांचा खेळला जाईल, याची नोंद घ्या. नक्कीच, कारण आपण पाहिलं 12.5% ज्यांच्या मुले आपल्याला मिळालं, ज्यांच्या मुले आज आपला आगरी समाजाचा विकास झाला, ते गोरगरिबांचे कैवारी अर्थात आदरणीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबईच्या विमानतळाला देणं गरजेचं आहे. सर्व भूमिपुत्रांची मागणी आपण पाहिली आणि हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू खोलवर टप्प्याचा, बंटी ठाकूर चुकी करतोय, पण तेवढ्याच प्रकारचा चांगला बॅकअप पाहायला मिळाला. हा चेंडू डॉट फेकला गेलाय. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये पाहिली. धावसंख्या जर पाहिली या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूची फेकी केली, 2 फलंदाजांना बाद केल्या आणि 2 धावा खर्च केल्यात. खूप चांगली गोलंदाजी प्रताप नावडेकरची आपण पाहिली. असं वाटलं होतं शेवटच्या षटकामध्ये किमान 10 ते 12 धावा येतील संदेश, पण तसं चित्र पाहायला मिळत नाही. पण येणाऱ्या 2 चेंडूमध्ये मोठे फटके खेळावे लागतील, कारण 32 धावसंख्या, 8ची सरासरी अद्याप हस्तगत खेळतोय तो या ठिकाणी तलोजा मजकूर संघ. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ लावेमध्ये, क्षेत्र चेंडू खाली आलाय आणि जजमेंट चुकलाय, अंदाज चुकलाय आणि परिणाम पाहतो चेंडू एका टप्प्याने सीमा पार, चौकार. तुझा मानाचा मान घेऊन येतान बंद या कारले डोंगराव वार घुमे अंगान. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं दीपक, आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला एक चांगली संकल्पना पाहायला मिळाली. वाढता कोविडचा प्रादुर्भाव, त्याच्यामुळे भरपूर स्पर्धेनं व्यत्यय येत आहेत आणि सोशल डिस्टन्स पाळा, मास्क वापरा. मास्क हवे असतील तर नक्कीच आमच्या इथे व्यासपीठावरती आहेत, तर तुम्ही ते घेऊन जावा. सॅनिटायझरचा वापर करा, कारण एकंदरीत पाहायला ग्रामपंचायतच्या माध्यमातून आज इथे संपूर्ण व्यासपीठावर देखील फवारणी केली गेली. खेळाडू कक्षामध्ये संपूर्ण रेलिंगचं देखील सॅनिटायझर केलं गेलं. आमचं मेन मुख्य प्रवेशद्वार आहे पाहुण्यांचं, तिथे देखील सॅनिटायझर केले दिले. संतोष भोपी ग्रामपंचायत कार्यालय सदस्य, त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे जे कामगार आहेत त्यांच्या माध्यमातून हे कार्य केलं गेलं, त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. तर टॉस करण्यासाठी इथे आम्ही आमंत्रित करतो राजेदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया या ओव्हर्स नंतर. मोठा फटका आलाय. धावसंख्या जर पाहिली 36, झेल पकडण्याची संधी होती पण क्षेत्ररक्षकाची नजर हटी, दुर्घटना घडली आणि 4 धावा मिळाल्यात तलोजा मजकूर संघाला. पहिल्या सत्रामधील शेवटचा चेंडू, किती धावा येतील या चेंडूवरती, चेंडू डॉट फेकला जाईल की चौकार की षटकार पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय. अतिशय चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 36 धावा म्हणजे 9ची सरासरी राखली. मागच्या चेंडूमध्ये चौकार, त्यानंतर धावांचा ओघ वाढवण्याचं काम केलंय फलंदाजानं. फलंदाज अनुज या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज असेल. मोठा फटका, बॅटची आतली काढा घेतली, 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न, डीप फाईन लेगला चेंडू जातोय आणि तत्पूर्वी संधी मिळते 2 धावा घेण्याची, तिसरीसाठी प्रयत्न, परंतु या ठिकाणी फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद. पहिले सत्र समाप्त होईल. पहिल्या 3-4 षटकामध्ये धावा पाहिल्या तर 38-39 धावांची गरज असणार आहे विजयासाठी दुसऱ्या सत्रामध्ये. तर थँक्यू. इथे टॉस केला जाईल. खऱ्या अर्थानं अर्थातच राजेंद्रदादा पाटील पावा किंग यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. गावदेवी जुई संघाचे कॅप्टन आले, त्याच्यानंतर श्री गणेश मोह क्रिकेट संघाचे कॅप्टन, तर उपसरपंच अर्थातच प्रवीण शेठ म्हात्रे यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती या संघाचे दमदार पुरस्कर्ते आहेत. तर सामना असेल 5 षटकांचा सामना असेल. इट इज अ हेड्स. नाणेफेकीचा कौल जिंकलाय श्री गणेश मोह क्रिकेट संघानं. सूर्या, डिसिजन काय घेशील टॉस जिंकल्यानंतर? फिल्डिंग. कधी या स्पर्धेचं 7वं वर्ष आहे. या स्पर्धेमध्ये तुम्ही याच्या अगोदर कधी खेळलात का? दरवर्षी खेळतो आम्ही, एकदा चॅम्पियन पण झालो या ग्राउंडवर. आणि यंदाचा विचार केला तुम्ही 7व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. मागच्या वर्षी 6 वर्षाचा तुम्ही विचार केलात 80-90 धावा सहज चेस होत होत्या, परंतु आता इथे 31-32 धावा देखील चेस होत नाहीत. काय सांगशील या ग्राउंड बद्दल आणि यंदाच्या या दिमागदार सोहळ्याबद्दल, आयोजनाबद्दल?
नक्कीच आयोजन दरवर्षी खेळतो. खूप छान छान आयोजन असतो. आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. टीम बॅलन्स तुझा सध्याचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे. सातत्याने 50 तुझ्या नावावरती आहेत. काय सांगशील यंदाचा टीमचा परफॉर्मन्स 2022-21 सीझन मधला? नक्की सगळे चांगले सपोर्ट करतात आणि नक्कीच चांगले खेळायचा प्रयत्न करू इथे पण. तर थँक्यू. हे होते श्री गणेश महोत्संघाचे कॅप्टन सूर्या मस्कर आणि आमच्या समोर जोडले जातील मयूर. खऱ्या अर्थानं टॉस हारले, तुमच्या वाट्याला प्रथम बॅटिंग आली आहे इथे आणि एकंदरीत या मैदानामध्ये चांगली गोलंदाजी चांगली बॅटिंग सातत्याने पाहायला मिळाली. प्रथम या आयोजनामध्ये तुम्ही संपूर्ण ड्रेस कोड सह खेळता, कसं वाटतं आयोजन? आम्ही पहिल्यांदा गेलतो इथं आणि आम्हाला संधी दिली त्याबद्दल यांचं आम्ही अभिनंदन करू. आणि एकंदरीत मागची स्पर्धा तुम्ही विचुंब्याची गाजवली. बेरोना स्पर्धेमध्ये रनरअप झाले. गोरसे संघाविरुद्ध तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला आणि सध्याच्या घडीमध्ये तुमचे जे अष्टपैलू गुणवान गोलंदाज आहेत मयूर भेंडे, जीवन भेंडे आणि रवी कडू, हे दोन तुमचे प्रमुख म्हणजे बॅकबोन ज्यांना संबोधलं जातं, काय सांगशील त्यांच्या परफॉर्मन्स बद्दल? सातत्याने लीड करत असतात संघाला, चांगले टाकतात आणि व्यवस्थित खेळतात. आणि प्रथम बॅटिंग करत असताना किती धावा इथे बनवू शकाल? कारण सकाळच्या सत्रामध्ये कमी धावा झाल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 71 धावा झाल्या आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा कमी धावा पाहायला मिळत आहेत. आम्ही 55+ करण्याचा प्रयत्न करू. तर थँक्यू. जास्त मायक्रोफोन बोलत नाही, परंतु त्यांनी धाडस केलं, ही मोठी गोष्ट आहे. तर जाऊया मॅचमध्ये. तरी ते सन्मान केला जाईल मान्यवरांचा. खऱ्या अर्थानं बाबा किंग अर्थातच धनंजय लक्ष्मण शेठ पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला 2 व्हीलर बाईक लाभली गेली. गेले कित्येक वर्ष या स्पर्धेसाठी आम्हाला 2 व्हीलर बाईक लाभते आणि त्यांचेच बंधू अर्थातच राजेंद्र शेठ पाटील यांचं देखील इथे सन्मान केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी सातत्याने रोशन शेठ यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमी समाजकार्य करत असतात आणि क्रिकेटसाठी चांगलं योगदान देत असतात. ते साई रक्षा ट्रान्सपोर्टरचे ओनर अर्थातच संतोष शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते इथे हा सन्मान आणि रोशन शेठ पाटील 12 किंग यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मात्र इथे राजेंद्र पाटील साहेबांचा केला जाईल. या स्पर्धेची आठवण, सन्मान चिन्ह आणि मायेची उबदार शाल देऊन त्यांचा इथे सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर ॲडव्होकेट मयूर कडू साहेब यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. तर रुपेश फडके यांना विनंती करतो आपण यावं. आपल्या शुभ हस्ते ॲडव्होकेट मयूर यांचं साहेबांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करण्यात यावं. तर नक्कीच इथे सन्मान केला जाईल, मायाची उबदार शाल आणि त्याच्यानंतर सन्मान चिन्ह देऊन मयूर यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. डॉक्टर संकेत खोंडे फोटोग्राफरच्या भूमिकेमध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं पाहताय. फिजिओ कोपोली संघाचे त्यांना तुम्ही पाहताय. तर नक्कीच जाऊया मॅच मध्ये. तो चलते हैं मुकाबले की तरफ. फिर से एक बार यहाँ पर कहा था जब राय पूछी गई थी कप्तान संकेत पाटील से कि इस साल क्या अपना ये ट्रॉफी घर पर लेके जाने की कोशिश करेंगे, पण त्यांनी सांगितलं होतं की या मागची 6 वर्ष त्या बाजूला स्टेज होता परंतु यंदा या बाजूला स्टेज आहे, म्हणजे काहीतरी आज उलटा होईल. त्या प्रयत्नाने ते आज त्यांनी कमिटमेंट दिली होती आणि मात्र आज इथे वस्तीलाच राहू असं त्यांनी सांगितलंय. बघूया इथे या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकून राहील की या स्पर्धेमध्ये ते बाहेर होतील, परंतु इथे धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 39 धावा. तो चलते मुकाबले की तरफ. कल परसों भी आपने देखा वाकलन विपक्ष रोडपाली के बीच मैच खेला गया था. 31 रनों का टारगेट था. अंतिम मुकाबला खेल के बिल्कुल दूसरे दिन में वो टारगेट चेस नहीं हुआ था वाकलन बी टीम को, लेकिन यहाँ पर वही करिश्मा अगर ओम ठाकुर बाप्पा मौर्य तलोजे मजकूर टीम कर पाती है तो करिश्मा होगा. लेकिन वो शाम का समय था, ये सुबह का सत्र है, दोपहर का सत्र है. विकेट कड़क हो चुकी है और इस कड़क विकेट के ऊपर ये कड़क शॉट आता हुआ बल्लेबाज शुभम ठाकुर के बल्ले से गेंद सीमा पर 6 रन. धन्यवाद डीजे. क्या कड़क प्रहार था. गेंद बिल्कुल सीमा पर जाती हुई 6 रनों के लिए. तलोजा मस्कूर 11 टीम खेल खेलना जानती है और यहाँ पर वाईसीसी हरसरी 11 जय दुर्गा मुर्बी भी उस खेल को बदलना जानती है. और यहाँ पर देखिए इस 39 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए पहली गेंद के ऊपर करारा जवाब, गेंद सीमा पार जाती हुई बिल्कुल 6 रनों के लिए. जीत के लिए अब बात करेंगे. 23 गेंदें बची है, 33 रनों की आवश्यकता. मयूर राजे गेंदबाजी के मार्ग पर. इस बार भी स्वीट साउंड ऑफ द बैट, लॉन्ग ऑन के ऊपर से ये जाएगी. अंपायर का इशारा आएगा. बिग 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 सिक्सर. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर. थँक्यू डीजे. नक्की ज्यांच्या नावाने ही स्पर्धा घडवली जाते. आमदार चषक, पनवेल विकासाचे महामेरू, पनवेलचा विकास हा सामूचा ध्यास आणि हे दमदार हॅट्रिक आमदार प्रशांत ठाकूर यांची सुमधुर संगीत ऐकलीत आणि इथे हॅट्रिक
षटकाराची होईल का? बट इस बार गेंद जाती हुई यहां पर डीप लॉन्ग लेग के रीजन में, 1 बाउंस ओवर द लाइन, अंपायर का इशारा यहां पर आएगा, बिल्कुल गेंद सीमा पार, 4 रन। कमाल की बल्लेबाजी, बढ़िया शॉट, लगातार बड़े शॉट यहां पर नजर आते हुए टोटल रन बने हैं इस 3 गेंदों का खेल समाप्त होने के बाद 16 रनों के ऊपर। क्या कमाल की बल्लेबाजी दिखाते हुए जय दुर्गा मुरबी बी टीम के ये बल्लेबाज शुभम आए थे बल्लेबाजी के लिए। वाईसीसी हर्षल 11 जय दुर्गा मुरबी बी, बड़ा नाम है, क्या करेंगे, लेकिन निश्चित तौर पर ओम ठाकुर, बाप्पा मोरिया, तलोजे मस्कूर विपक्ष से ये मैच खेला जा रहा है। वाईसीसी हर्षली 11 जय दुर्गा मुरबी बी। तो बिल्कुल यहां पर 16 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए धमाकेदार शुरुआत यहां पर नजर आती हुई। इस कड़क धूप में एक समय लग रहा था छांव नजर आ रही थी, ठंडी हवा यहां पर गुजर रही थी, लेकिन अब ये कड़क धूप आपको नजर आती हुई और क्या गर्माहट पैदा करने वाली बल्लेबाजी शुभम के बल्लेबाजी से नजर आती हुई। जिंदगी कभी आसान नहीं होने वाली, आपको ही मजबूत बनना पड़ेगा और ये मजबूती का काम यहां पर करते हुए, लेकिन यहां पर गेंदबाज को भी मजबूत बनना होगा। अगर इस तरीके की गेंदबाजी करते रहेंगे, मयूर राजे पिछले अदई टीम के खिलाफ खेलते हुए यहां पर मयूर राजे ने दमदार यहां पर गेंदबाजी की थी, लगातार यॉर्कर पे यॉर्कर गेंदें फेंक रहे थे, लेकिन वो सटीक यॉर्कर अब नहीं दिख रहा है। यहां पर पूरी तरीके से खराब गेंदबाजी, राउंड द विकेट, फुल टॉस बॉल, लेकिन यहां पर मौका बनेगा। बढ़िया फील्डिंग स्क्वायर लेग के रीजन में, शानदार फील्डिंग वहां पर पकड़ी, फील्डर थे बाप्पा मोरिया तलोजे मस्कूर के, हेमंत पाटिल के द्वारा बेहतरीन कैच और ये लगता हुआ पहला बड़ा झटका। 3 बड़े शॉट आए, लेकिन उसके बाद जवाब दिया शुभम। बैक टू द पेविलियन। नावगाजे प्रशांतदा ठाकूर, ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नावगाजे प्रशांतदा ठाकूर। एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा। आपल्या पनवेलचे आमदार ने नावगाजे थैंक यू डीजे। बिल्कुल पूरे पनवेल तालुका का अगर विचार करेंगे ना, तो सबसे ज्यादा प्रशांत दादा ठाकुर इनके नाम की आमदार ट्रॉफी रहती है, और ये भी हर साल बिल्कुल आप देख सकते हैं आमदार ट्रॉफी का आयोजन। और मुरबी बी टीम को कौन बोलेगा, सभागृह नेता जैसे यानी कि परेश ठाकुर जिनके नाम की ट्रॉफी रही थी नावड़े के मैदान के ऊपर, वहां पर कमाल का प्रदर्शन दिखाया था मुरबी बी टीम ने। लेकिन इस बार देखेंगे पैरों पर अपील थी जोरदार, पैरों पर टकराती हुई गेंद सीधा शॉट पॉइंट के रीजन में, तब तक बल्लेबाज 1 रन पूरा करते हुए 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है यहां पर 17। जीत की बात करेंगे, आने वाली 20 गेंदें हैं और 23 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। वाईसीसी हर्षल 11 जय दुर्गा मुरबी बी की अगर बात करेंगे, गेंदबाजी काफी अच्छी रही, कम रनों के ऊपर रोका, जिस सब ओम ठाकुर, बाप्पा मोरिया तलोजा मस्कूर टीम ने 71 रन ठोके थे। आधी टीम के खिलाफ लेग ग्लांस करने की कोशिश, हल्के हाथों से खेला है, शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में गेंद जाती हुई, तब तक बल्लेबाज 1 रन कंप्लीट करते हुए बंटी ठाकुर की अच्छी सोच के साथ स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं। ओवर नंबर पहला हुआ समाप्त, और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद वाईसीसी हर्षल 11 जय दुर्गा मुरबी टीम का स्कोर है 1 विकेट के नुकसान के ऊपर 18 रन। जीतने के लिए अब गेंदे बचे 18 और 21 रनों की आवश्यकता। महिमा तुझी सांगू किती आई गाजते नाव तुझा, जगभर गाजते नाव तुझा। भक्त जमतील ग कार्याला आई तुझ्या ग दर्शनाला, माऊली तुझ्या ग भेटीला। आई मी येते ग येते ग येते ग मला, आई मी येते ग। थँक यू डीजे। नक्कीच खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांची आगरी कोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा सातत्याने म्हटलं जातं, तूच आमचा मान, तूच आमचा अभिमान, आणि खऱ्या अर्थानं आई तुझ्या मुले आहे आमचं आयुष्य हे खूप छान। हे एकविराईचं सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून इथे तुम्ही ऐकलत। तो बिल्कुल यहाँ पर जीतने के लिए अब 18 गेंदें बची है, 21 रनों की आवश्यकता। आएगा खेल का असली मुकाबला, 1 ओवर की तलाश है ओम ठाकुर, बाप्पा मोरिया तलोजे मस्कूर टीम को, कि जहां पर एक अच्छा ओवर फेंक सके। दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन, ब्रह्मा राजे गेंदबाजी के मार्ग पर आते हुए बेहतरीन रफ्तार के सौदागर जिसे कहा जाता है। पिछले मुकाबले में 4था ओवर फेंका था इन्होंने, लेकिन इस मैच में आप देख सकते हैं जल्दी ही कप्तान ने इन्हें प्रमोट किया, दूसरी ओवर फेंकने के लिए तैयार। जीतने के लिए 18 गेंदें, 21 रनों की आवश्यकता। बंटी ठाकुर यहां पर अच्छा शॉट है, एक्स्ट्रा कवर और कवर पॉइंट के रीजन में जाती हुई, तब तक 1 रनों के साथ यहां पर स्ट्राइक रोटेट की, बिल्कुल स्ट्राइक पर पहुंचे बल्लेबाज परेश ठाकुर, और इसी सिंगल्स की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 19 रनों के ऊपर। जीतने के लिए टोटल 39 रनों की आवश्यकता थी, लेकिन अब गेंदें बची है 17 और जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता है। यूट्यूब के माध्यम से
जो मोबाइल सेट पर अभी भी उन्होंने खेला है, जो टीवी सेट पर मोबाइल पर बिल्कुल देख रहे हैं, वो अभी भी हमारे साथ 750 यानी कि लगभग 800 के करीब दर्शक इस मैच को एंजॉय कर रहे हैं। ये बड़ी उपलब्धि है इस टूर्नामेंट के लिए संदेश, क्योंकि 500 से अधिक दर्शक रोज, कभी कभी 1500 से अधिक दर्शक भी मैच का एंजॉय करते हैं और निश्चित तौर पर अच्छा यहाँ पर दर्शकों का हम तहे दिल से स्वागत करते हैं। इस बार अच्छी गेंद स्लोवर की थी, इस गेंद को फील्डर बहुत दूर है, 2 रन की कोशिश, कॉल था, बल्लेबाज यहाँ पर परेश का और बिल्कुल सही ठिकाने में यहाँ पर 2 रन बटोरने में कामयाब। यही तो होता है क्रिकेट, जब आप अभ्यास करते हो तो अभ्यास किस तरीके से करना चाहिए, प्रैक्टिस मैच खेलते हो तो अपने एरिया के सभी खिलाड़ी मुझे पहले बैटिंग दो, मैं स्लिप में रहता हूँ, मुझे कब बैटिंग करने का मौका मिलेगा। लेकिन जब बैटिंग करने का मौका मिलेगा तो आप कभी ये भी सोचो कि सर्कल के अंदर प्लेसमेंट करके कैसे 2 रन चुराए जाते हैं। कभी बॉलिंग आप जल्दी लेते, ज्यादा हाउ करते हैं गेंदबाजी की, उस गेंदबाजी में कैसे सर्कल के अंदर बाउंसर पटके जाते हैं, कैसे यॉर्कर डाले जाते हैं, इसका अभ्यास करना बहुत जरूरी है। और यह अभ्यास करते हुए बिल्कुल कमाल की 2 रन चुराते हुए 38 सर्कल के भीतर से रन है टोटल 21। गेंदबाज फिर से एक बार तैयार, इस बार अच्छी गेंद हवा में है, फील्डर लेकिन आउटफील्ड देती हुई धोखा, गेंद जाती हुई सीमा रेखा पार, अंपायर का इशारा 4 रन। ये आईचा माझे सोहला गाजे सैताचे पुनवेला, आईचा माझे सोहला गाजे सैताचे पुनवेला, ये बँड काय वाजतो आईचे पालखीला। बिल्कुल थैंक यू डीजे नागेश अन्ना, बिल्कुल मैच का आनंद लेते हुए, खाने का पूरा इंतजाम बिल्कुल करते हुए, और गाँव कोऑपरेटिव टीम के कुक मास्टर कहेंगे इन्हें। मेरे ख्याल से रोशन शेठ मास्टर शेफ में इन्हें मौका देना चाहिए, बन सकते हैं, अच्छी टेस्ट है उनके। और जब भी पिछले 6 सालों से हम ये टूर्नामेंट कर रहे हैं और काफ़ी अच्छी खाने की भूमिका जो दर्शकों का खिलाड़ियों तक और हमारे कॉमेडी डिपार्टमेंट मेहमानों को बिल्कुल अच्छे तरीके से खाने का इंतजाम करते हैं। कुकिंग उनका स्वाद बेहतरीन रहता है। टैप करने की कोशिश, ऑन साइड में खेला, बस स्ट्रोक मिड विकेट में, फील्डर यहां पर आते हुए उठाएंगे, कॉल सही नहीं था, रन बन सकता था लेकिन गलत एंड पर यहां पर दौड़ते हुए, इसी की वजह से यहां पर बल्लेबाज परेश को मात्र लौटना पड़ेगा और यहां पर परेश के पारी का अंत होता हुआ रन पूरा हो सकता था लेकिन गलत एंड की तरफ दौड़े परेश, जिसकी वजह से तकलीफ हुई बंटी ठाकुर को और उसकी वजह से यह विकेट सैक्रिफाइस करना पड़ेगा परेश को। एक और झटका लगता हुआ वाईसीसी हर्षली 11 जय दुर्गा मुर्बी टीम के बल्लेबाज परेश बैक टू द पेविलियन। रायगडची हाय शान, ठेवून कर्तव्याची जाण, रामशेठ ठाकूर साहेबाला आहे महाराष्ट्रात मान, खरी रायगडची हाय शान, ठेवून कर्तव्याची जाण। थँक्यू डीजे। याच दरम्यान प्रवीण शेठ मात्रे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान उपसरपंच मोहो हे जर आले असतील, आले त्यांना विनंती करतो आता या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो। खऱ्या अर्थानं श्री गणेश क्रिकेट संघ मोहोचे सध्याच्या घडीचे दमदार पुरस्कर्ते, त्यांचंही स्वागत। इथे फुल टॉस बॉल आहे, पंचांचा इशारा सँडी पालकर सरांचा आलाय की इथे नो बॉल आहे, नो बॉल का करार, सोने पे सुहागा होगा, तो फील्डिंग टीम रिव्यू इस्तेमाल करना चाहती है। तो चलिए टीवी अंपायर हमारे बिल्कुल होंगे सुनील तांडेल सर, ये निर्णय आपके पास जरूर पहुंचाएंगे। ये वेस्ट हाइट बीमर बॉल नो बॉल है या नहीं, या इट्स अ सेफ बॉल, लीगल डिलीवरी होगी, इसके लिए बिल्कुल हमारे तीसरे अंपायर चेक करेंगे। यहां पर फुल टॉस बॉल तो जरूर गिरी है लेकिन यहां पर देखेंगे कि ये नो बॉल है या नहीं, तो इट्स नो बॉल कॉल। रिव्यू यहां पर बिल्कुल गवाती हुई, हर एक टीम को एक रिव्यू दिया गया है जहां पर ये रिव्यू इस्तेमाल करना चाहती थी। टीम का स्कोर है टोटल इस नो बॉल की मदद से 27 रन, जीतने के लिए अब रन चाहिए 14 गेंदे और 12 रनों की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। याद होगा दोस्तों कल शायद उसाट ने टीम ने भी 3 बॉल में 7 रनों की जरूरत थी, 4 बॉल में 7 रनों की जरूरत थी मेरे ख्याल से, तो दौड़ दौड़ के 2-2 रन लगातार उन्होंने पूरे किए थे और वो मैच बिल्कुल उन्होंने जीता था। इस बार हवा में गेंद है, फील्डर कवर पॉइंट के थोड़े से दूर है लेकिन दूसरे की कोशिश यहां पर करते हुए बंटी ठाकुर खेल का एक अच्छा योगदान दिखाते हुए जानते हैं मुकाबला करीब है और यहां पर एक डबल और सिंगल के साथ इस मैच को जीता जा सकता है। तब तक रन पूरे किए बल्लेबाजों ने 2 रनों की मदद से रन संख्या बनी है 29 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर। अब 13 गेंदों का खेल बचा हुआ है, यहां पर 10 रनों की आवश्यकता मैच जीतने के लिए। जब तक हम जिंदा है तब तक शान से जिएंगे, तब तक लड़ेंगे और मैदान में हम जरूर बचेंगे, ये कोशिश दोनों टीमें निश्चित तौर पर करती हुई। अच्छी गेंदबाजी ब्रह्मा राजे के द्वारा, बिल्कुल कभी कभी चेंज ऑफ स्पेस, गति में थोड़ा सा परिवर्तन करने की कोशिश करते हैं और इस बार स्लोवर गेंद फेंकी, बैट्समैन को बीट कर दिया। ओवर नंबर दूसरा हुआ समाप्त। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद वाईसीसी हर्षली 11 जय दुर्गा मुर्बी टीम का स्कोर है 2 विकेट के नुकसान के ऊपर 29 रन, जीतने के लिए 12 गेंदे और 10 रनों की आवश्यकता।
येस थँक्यू डीजे. नक्कीच सुमधुर संगीत प्रशांत ठाकूर यांची ऐकलीत आणि सर्वही भारतीय जनता पार्टी दमदार नेते मंडळी युवा मंडळी कार्यरत आमच्या व्यासपीठावरती. आणि या स्पर्धेचा एकूण तुम्ही विचार केलात तर मॅन ऑफ द सिरीज साठी टू व्हीलर बाईक तुम्ही जी पाहता सातत्याने कित्येक वर्ष या स्पर्धेसाठी बाबा किंग धनंजय शेठ लक्ष्मण पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली. त्याच्यानंतर बेस्ट बॅट्समन साठी धनंजय नरेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून वाकडी यांच्या माध्यमातून बेस्ट फलंदाजसाठी एक सायकल. त्याच्यानंतर स्वप्नील पाटील चिपले यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजसाठी देखील एक सायकल पुरस्कृत केली गेली. त्यांचे सहर्ष स्वागत. स्पर्धेसाठी चेंडू अर्थातच पियुष केबल नेटवर्कचे ओनर संतोष शेठ आणि त्यांच्या समवेत गुरुनाथ ठाकूर यांनी देखील स्पॉन्सर केले. त्याच्यानंतर रुपेश फडके यांच्या माध्यमातून कार्यार्थानं बेस्ट फिल्डरसाठी ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आणि सामनावीराची ट्रॉफी प्रशांत फडके उर्फ पीके यांच्या माध्यमातून देण्यात आली. आणि कार्यार्थाने या स्पर्धेसाठी सातत्याने खांद्याला खांदा लावून साई रक्षा ट्रान्सपोर्टचे ओनर 5 दिवस सातत्याने स्पर्धेमध्ये मेहनत घेत असतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या माध्यमातून 4 ट्रॉफ्या अर्थातच मला तर वाटतं कमीत कमी 30,000च्या आसपास या ट्रॉफ्या असतील. आणि या बलाढ्य मोठ्या ट्रॉफ्या तुम्ही खऱ्या अर्थानं पाहताय ते त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पुरस्कृत केले गेल्या. आणि त्यांचेच बंधू अर्थातच पंचायत समिती सदस्य भूपेंद्रबाई आणि साई रक्षा ट्रान्सपोर्टर संतोष शेठ पाटील यांच्या माध्यमातून या पुरस्कृत केले गेले. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तो चलते आने वाली 11 गेंदें 9 रनों की आवश्यकता. गेंदबाज तैयार. इस बार अच्छी गेंद बिल्कुल यहाँ पर ऑन साइड में खेला. इस गेंद को अलोंग द कारपेट. 1 रन तो जरूर मुकम्मल. दूसरे के लिए डगआउट से संकेत ने भी कॉल दिया था लेकिन मना कर दिया. रनिंग बिटवीन द विकेट में संदेश खरावकर इतने तेज नहीं है जहां पर 2 रन वो कंप्लीट कर सके. 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 31 रन. 10 गेंदें बची है. 8 रनों की आवश्यकता. जानते हैं मुरबी बी टीम कि ये मुकाबला थोड़ा सा नजदीक जरूर है लेकिन अगर डॉट बॉल खेलते जाएंगे तो यहाँ पर थोड़ा सा मुश्किलों का सामना करना पड़ेगा. दर्द गम डर जो भी है बस तेरे अंदर. खुद के बनाए पिंजरे से निकल कर देख कि तू भी एक सिकंदर है. आप देखेंगे ये लीजिए कमाल की वापसी होती हुई रोहिदास पाटिल के माध्यम से. अगर पहले ओवर में गेंदबाज मयूर राजे ने रन अगर 18 ना खा होते तो ये मैच कुछ अलग नतीजे पर नजर आता था. लेकिन फिर भी ये मुकाबले में अभी भी हिम्मत हारी नहीं. ओम ठाकुर बापा मौर्या तलोजा मस्कुर टीम ने अभी भी जीत के लिए 9 गेंदें बची है. 8 रनों की आवश्यकता. क्या फिर से इतिहास होगा? रोडपाली बनाम वाकलन के बीच मैच खेला गया था. इस बार हवा में गेंद बल्ले के रडार में जरूर आई है. फील्डर है मौजूद. वापसी होती हुई हेमंत के द्वारा बेहतरीन फील्डिंग. और इसी के साथ और एक विकेट गिरेगा मुरबी बी टीम का. बैट्समैन होंगे संदेश करावकर. बैक टू द पेविलियन. आप 9 गेंदें 8 गेंदें बची है और 8 रनों की आवश्यकता. थँक्यू डीजे. याच दरम्यान सन्माननीय राकेशजी सुरते साहेब व्यासपीठावर इथे आले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. हर चीज किस्मत से नहीं मिलती दोस्त, कुछ चीजों को लिए काबिल बनना पड़ता है. तर राकेश सुरते साहेब जुई यांचं या ठिकाणी आगमन. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. 8 गेंदें बची 8 रनों की आवश्यकता है. यानी कि बिल्कुल वही मुकाबला कांटे की टक्कर. अब 2 शेर इस अर्नव के मैदान के ऊपर जंगल में दौड़ते हुए इस मैदान में दौड़ते हुए आप देखेंगे जीत किसकी होगी. गेंदबाज तैयार. ये हवा में गेंद है. मौका बनेगा. फील्डर दूर है जरूर लेकिन चलिए यहां पर वो गलती हुई. 3 खिलाड़ी थे वो कैच के नीचे. संतोष पाटिल सर बिल्कुल आपको याद होगा ऋषिकेश कानिटकर और जवागल श्रीनाथ जब बल्लेबाजी कर रहे थे पाकिस्तान के खिलाफ. बहुत सालों का इतिहास है. मैं वो स्टार क्रिकेट पे स्टार स्पोर्ट्स वो मैच देखता हूँ हाईलाइट. वहां पर कैच छूटा था जवागल श्रीनाथ का और हिंदुस्तान को अंतिम समय में विकेट भी केवल 1 या 2 विकेट थे और लगभग वहां पर जवागल श्रीनाथ का कैच छूटा. 3 रन बटोरे. ऋषिकेश कानिटकर वहां पर स्ट्राइक पर आए और ऋषिकेश कानिटकर ने चौका दाकर हिंदुस्तान को जीत दिलाई थी. और यहां पर देखिए उसी तरह का ये कैच था. वो 3 खिलाड़ी यहां पर आए थे बीच में लेकिन एफर्ट करना चाहिए था किसको. रन बनेंगे इस गेंद के ऊपर टोटल 2. अब 33 रन स्कोर कार्ड के ऊपर 7 गेंदें 6 रनों की आवश्यकता. ये बॉल काफी निर्णायक होगी. रोहिदास कट करने की कोशिश. फील्डर रखा गया है वहां पर. ब्रह्मा राजे गेंद के नीचे आते हुए बढ़िया फील्डिंग. 1 रन तो जरूर कंप्लीट होता हुआ लेकिन देखेंगे 1 ही रन मुकम्मल. 1 रनों की मदद से ओवर नंबर 3 हुआ कंप्लीट. 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 34 रन. अब आने वाली 6 गेंदें 5 रनों की आवश्यकता.
थैंक यू डीजे। चलिए यहाँ पर मैच तुरंत स्टार्ट कीजिए। 6 गेंदे 5 रनों की आवश्यकता। यूट्यूब के जरिए आप देख सकते हैं 1000 से अधिक अब इस मैच में दर्शक जुड़ चुके हैं, उनका भी स्वागत करते हैं। अगर यहाँ पर बात कर रहे थे मयूर राजे की, जिस मयूर राजे ने 18 रन खर्च किए, अगर मयूर ने 12 रन भी खर्च करते तो 6 रन बच सकते थे और अंतिम ओवर में 11 रनों की जरूरत। क्रिकेट है, भविष्यवाणी कोई नहीं कर सकता, ये तो अंतिम जो मैदान के अंदर खेल है वो खिलाड़ी ही कर सकते हैं। लेकिन यहाँ पर देखेंगे क्या वो जादुई स्पेल गेंदबाजी फेंकने में कोशिश करेंगे। गेंदबाज कुणाल पाटिल गेंदबाजी के मार्ग पर आते हुए और स्ट्राइक एंड पर बल्लेबाज होंगे मेरे ख्याल से बंटी ठाकुर, वेल फिनिशर जाने जाते हैं, लेकिन अब दबाव है उनके ऊपर भी। लो स्कोर के मैच ऐसे होते हैं और ये मैच भी बिल्कुल रफ एंड टफ यहाँ पर नजर आता हुआ। परेशानी से जो अनुभव और सीख मिलती है वो सीख दुनिया का कोई भी स्कूल नहीं दे सकता। परेशानियां बिल्कुल बाप्पा मौर्या, ओम ठाकुर, तलोजे मस्कुर टीम के सामने भी है और एक तरफ वाईसीसी आर्चर 11 जय दुर्गा मुर्बी बी टीम के सामने। कैसे निकाले, सिंगल लेके मैच निकाले या बड़े शॉट के लिए, ये डबल माइंड होता है ना, ये दुविधा मनस्थिति होती है ना, वो मनस्थिति बहुत खतरनाक होती है। अब बल्ले का माइंड क्या होगा, सेट माइंड क्या होगा, और यहां पर देखेंगे गेंदबाज की किस तरीके की रणनीति होगी। डीप कवर पॉइंट, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, ये फील्डिंग की व्यूहरचना। लेकिन बंटी ठाकुर वेल फिनिशर जाने जाते हैं। बंटी के बल्ले से ये करारा शॉट, गेंद सीमा पार 6 और वाईसीसी आर्चरी 11 जय दुर्गा मुर्बी टीम 2 मुकाबले जीते। हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम तलोजे मस्कुर। बांधली गळ्या